नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. गोकुळच्या 1800 दूध संस्थांची होणार चौकशी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ संलग्न 1800 दूध संस्थांची आता चौकशी होणार आहे. सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी गुरुवारी दिनांक 2 प्रशासक मंडळातील सदस्य सुनील धायगुडे, सागर बलकवडे यांची गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांच्याकडे 2021 नंतर नोंदणी झालेल्या दूध संस्थांची माहिती त्यांनी मागवली आहे. पुढील 4 दिवसात माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे धायगुडे बलकवडे यांनी सांगितलं. तत्कालीन उपविभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी गोकुळकडे 2021 नंतर नोंदणी झालेल्या दूध संस्थांची चौकशी करण्यासाठी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली. मात्र नियुक्ती दरम्यान ठाकरे अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुनावणी, त्यानंतर गोकुळ निवडणुकीसाठी दूध संस्थांकडून ठराव मागवण्याच्या प्रक्रियेत व्यस्त होते. त्यामुळे त्यांना याबाबत कार्यवाही करता आली नाही. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी गोकुळच्या प्रशासक मंडळाची भेट घेऊन त्यांच्याकडे दूध संस्थांची माहिती मागवली आहे. त्यामुळे आता 2021 नंतर नोंदणी झालेल्या दूध संस्था चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. 427 दूध संस्थांची चौकशी होणार नाही.